मुलांना केवळ संपत्तीचे वारस बनविण्यापेक्षा त्यांना चांगल्या संस्कारांचे वारसदार बनवा, असे प्रतिपादन शिबिर संचालक उमेश जाधव यांनी केले। नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये गेल्या 12 वर्षापासून सातत्याने आयोजित केले जात असलेले श्री खंडेश्वर सर्वांगीण विकास बाल संस्कार शिबिर यंदाही उत्साहात सुरू असून यामध्ये 150हून अधिक विद्यार्थी संस्कारांचे धडे गिरवत आहेत। या शिबिरात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दररोज सकाळी 6 ते 7 या वेळेत योगासन, प्रार्थना, भगवद्गीतेचा 15वा अध्याय, सुभाषित, हरिपाठ, अभंग आणि संत चरित्राचे अध्यापन केले जात आहे। यासोबतच गायन, मृदंग वादन, आई वडिलांचे महत्त्व, गौ संरक्षण, व्यक्तिमत्व विकास आणि स्त्री भ्रूण हत्येचे दुष्परिणाम यासारख्या सामाजिक व नैतिक विषयांवरही मार्गदर्शन केले जात आहे। या शिबिराच्या यशस्वीतेसाठी भूषण महाराज गिरी, सूरज महाराज पोहोकार, विशाल महाराज मालगे, कार्तिक महाराज चव्हाण, गोपाल काकडे आणि परमानंद महाराज राऊत आदी शिक्षक मंडळी व वारकरी परिश्रम घेत आहेत। या सर्व कार्यक्रमांचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उमेश महाराज जाधव यांनी केले आहे। रामकृष्ण हरी। मी उमेश महाराज जाधव, राहणार नांदगाव खंडेश्वर। आज नांदगाव या खंडेश्वर शहरामध्ये गेल्या 12 वर्षापासून श्री खंडेश्वर सर्वांगीण विकास बाल संस्कार शिबिराचं आयोजन समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी दरवर्षी आम्ही मोठ्या उत्साहाने करतो आहे। यावर्षी या बाल संस्कार शिबिराचं 12वं वर्ष आहे आणि या शिबिर निर्माण करण्याला अर्थात या शिबिराचा उद्देश जर काय असेल तर खऱ्या अर्थाने या देशातील आजचा बालक, उद्याचा तरुण निर्व्यसनी, सदाचारी आणि सुसंस्कृत व्हावा या दृष्टिकोनातून या बाल संस्कार शिबिराची निर्मिती आहे। आजपर्यंत या शिबिरातून अनेक विद्यार्थी शिकून गेले। कोणी बँकेत मॅनेजर आहे, कोणी पोलीसमध्ये आहे, कोणी मिलिटरीमध्ये आहे, कोणी डॉक्टर झालं आणि खऱ्या अर्थाने इतक्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा आजही ते सुसंस्कृत आहे। आणि मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, माझ्या शिबिरचा विद्यार्थी कदाचित डॉक्टर होईल न होईल, क्लासहून अधिकारी होईल न होईल, पण माझ्या शिबिरातील विद्यार्थी स्वतःच्या आई वडिलांना कधीही वृद्धाश्रमामध्ये पाठवणार नाही, एवढी मात्र आम्ही गॅरंटी घेत असतो। मी एक वाक्य पुन्हा बोलत असतो, मुलांना संपत्तीचे वारस बनवण्यापेक्षा त्या मुलांना संस्काराचे वारस बनवा, कारण संस्कार असेल तरच संपत्ती टिकेल। नुसतं संपत्ती मुलांकरता कमवून ठेवली पण संस्काराच्या नावाने जर शून्य असेल, उद्या चालून त्याच आई वडिलांवर रडण्याची वेळ येईल असं मला वाटतं। आणि म्हणूनच जास्तीत जास्त आई वडिलांना मी विनंती करेल की आपल्या मुलांना कुठेही बालसंस्कार शिबिर असो, नांदगाव खंडेश्वरचा असो किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये कुठे जरी असेल तरी आवर्जून आपल्या मुलांना त्या बालसंस्कार शिबिरामध्ये पाठवावे, एवढी सर्वांना आग्रहाची विनंती। रामकृष्ण हरी। अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।